माहिती नाही तर खुर्ची कशाला। जिल्हा परिषद सभेत चरणराज चौरेंचा अधिकाऱ्यांवर शिवसेना स्टाईल हल्लाबोल। हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, कामे पूर्ण तर माहितीही पूर्ण हवी। चरणराज चौरे सर्व जिल्हा परिषद शाळांना शिपाई देण्याची केली मागणी, तर पेनूर पाटकुलसह मोहोळ तालुक्यातील जलजीवन प्रकल्पाची कामे पूर्ण करावीत। सोलापूर जिल्हा परिषदेच्या नूतन सदस्यांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पेनूर जिल्हा परिषद गटाचे शिवसेना सदस्य तथा जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरलं। पशुसंवर्धन, आरोग्य आणि जलजीवन मिशन सारख्या महत्त्वाच्या विषयावर अधिकाऱ्यांची अपुरी माहिती आणि ढिसाळ कारभार पाहून चौरे यांनी सभागृहातच शिवसेना स्टाईल इशारा देत कामे पूर्ण असतील तर माहितीही पूर्ण असली पाहिजे, अन्यथा हा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा थेट दम भरलाय। सभेमध्ये पशुसंवर्धन विभागातील गंभीर प्रश्नांवर चर्चा सुरू असताना विभागाकडे कर्मचाऱ्यांची कमतरता, ग्रामीण दवाखान्यांमध्ये आवश्यक सुविधा नसणं तसेच जनावरांसाठी अँब्युलन्सची व्यवस्था नसल्याचं उघड झालं। यावर सदस्यांनी संबंधित अधिकारी येवले यांना चांगलंच फैलावर घेतलं। याचवेळी चरणराज चौरे यांनी अधिकाऱ्यांना सवालांचा भडीमार करत ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालक अडचणीत असताना विभाग झोपेत आहे का असा संतप्त सवाल उपस्थित केलाय। याशिवाय अनेक गावांमध्ये 80% पूर्ण झालेल्या जलजीवन मिशन योजना केवळ वीज जोडणी अभावी रखडल्या असून उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागत असल्याचा मुद्दा त्यांनी जोरदारपणे मांडलाय। कोट्यवधींची कामे करून नागरिकांना पाणीच मिळत नसेल तर त्या कामांचा उपयोग काय, असा सवाल करत त्यांनी प्रशासनाला तात्काळ योजना पूर्ण करून पाणी पुरवठा सुरू करण्याचे आदेश वजा आवाहन केलंय। जिल्हा परिषद शाळांमधील परिस्थितीवरही चरणराज चौरे यांनी आवाज उठवला। मोहोळ तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना किमान एक शिपाई मिळावा अशी ठाम मागणी त्यांनी सभागृहात केली आहे। शिक्षण व्यवस्था सक्षम करायची असेल तर शाळांना मूलभूत मनुष्यबळ द्यावंच लागेल असं त्यांनी स्पष्ट केलं। सभेतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो चौरेंनी अधिकाऱ्यांना सुनावलेला इशारा। पशुसंवर्धन विभागातील गाड्यांची संख्या विचारल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना उत्तर देता आलं नाही। यावर संतप्त होत चरणराज चौरे म्हणाले, सभागृहात 66 नवे सदस्य आहेत, तुम्हालाच माहिती नसेल तर आम्हाला काय समजणार। ही पहिली सभा आहे म्हणून सोडतो, पण पुढच्या सभेला संपूर्ण माहिती घेऊन या। कामात आणि माहितीमध्ये हलगर्जीपणा अजिबात सहन केला जाणार नाही। सभागृहात त्यांच्या आक्रमक आणि ठणठणीत भाषेमुळे वातावरण चांगलंच तापलं होतं। विकास कामे, निधी वाटप आणि प्रशासनातील शिस्त या विषयांवर त्यांनी घेतलेले कठोर भूमिका पाहून अनेक सदस्यांनी त्यांना पाठिंबा दिला। जिल्हा परिषदेत कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्व निधी समान पद्धतीने वाटला गेला पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली। पहिल्याच सभेत आक्रमक शैली, थेट प्रश्न आणि अधिकाऱ्यांना दिलेला स्पष्ट इशारा यामुळे चरणराज चौरे हे सभागृहातील केंद्रबिंदू ठरले। शिवसेना स्टाईल भाषणानं त्यांनी प्रशासनाला जाग करत विकासाच्या मुद्द्यावर तडजोड होणार नसल्याचा स्पष्ट संदेश दिलाय।